नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बनवत आहोत मिरचीची भजी. हो, मिरचीची भजी सगळ्यांनाच आवडते, मला माहिती आहे. कारण वरण भात असो किंवा साधी खिचडी बनवली असेल तर पटकन होणारी कोणती भजी असेल तर ती आहे मिरचीची भजी. अगदी पटकन होते, खूप जास्त वेळ लागत नाही आणि त्यामध्ये आपण एक युनिक टच दिलेला आहे. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि ती कशी बनवायची ते पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूया. तर साहित्यामध्ये आपण बेसन घेतलेलं आहे 1 वाटी, एक 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, ओवा घेतलेला आहे आणि इथे आपण मिरचीमध्ये भरणार आहोत. तर मिरचीमध्ये भरण्यासाठी 2 चमचे मी आमचूर पावडर, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा आपण इथे हिंग घेतलेला आहे. तर आता आपण जी अगदी तिखटच नसते, अजिबात काकडी मिरची म्हणू शकतो आपण, तर ही मिरची धुवून स्वच्छ करून घेतली, मधून ते 2 तुकडे करून घेतलेत आणि असा मधून कट द्यायचा आहे आणि ह्या कट केलेला आहे तिथे आपण मसाला भरून घेणार आहोत. तर आधी आपण ह्या सगळ्या मिरच्या व्यवस्थित अशा कट करून घेऊया. आता आपण ह्या सगळ्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे. आता आपण जो मसाल्यासाठी आपल्याला मिरचीमध्ये जो मसाला भरायचा आहे तो मसाला बनवून घ्यायचा आहे. तर काही करायचं नाही आहे, जो आपण आमचूर पावडर, मीठ आणि हिंग घेतलेलं आहे हे सगळं हाताने फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याने आपल्या मिरचीला खूप छान अशी टेस्ट येते. नक्की ट्राय करून पहा. आणि हो, ही रेसिपी मला माझ्या दीदीने दाखवली आहे. बाजूला ती उभीच आहे, पण ती म्हणाली तू बनव, म्हणून मी ही रेसिपी बनवते. तर तुम्ही नक्की पहा. तर अशा पद्धतीने आपण ही मिरची भरून घ्यायची. हा मसाला मिरचीमध्ये भरायचा आहे. हे पहा, तर मी तुम्हाला 2-3 मिरच्या भरून दाखवते. तुम्ही कसंही भरू शकता. ते पहा, मस्त अशा मिरच्या भरून घ्यायच्या आहेत. आता मी या सगळ्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत. आता आपण इथे बेसन भिजवून घ्यायचंय. सगळ्या मिरच्या भरून झाल्यात. तर बेसनामध्ये अगदी पाव चमचापेक्षा कमी हळद घातलेली आहे. नंतर आपल्याला इथे ओवा घालायचा आहे पाव चमचा. तर ही ओव्याची पावडर आहे, त्यामुळे मी हातावर क्रश केलेलं नाहीये. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान आपल्याला हे पाणी घालून बॅटर बनवून घ्यायचंय. तर जो मसाला उरलेला मिरचीचा, तर तो मिरचीचा जो मसाला आहे तो मसाला सुद्धा मी या बॅटरमध्ये घालून घेणार आहे. आणि मस्त आपण इथे तेल तापत ठेवलंय. आपलं जे पीठ आहे ते भिजून होतंय तोपर्यंत आपलं तेल सुद्धा तापेल. तर आपण इथे तेल तापत ठेवूया. तर आता आपण इथे पाणी टाकून थोडं पाणी टाकत गुठळ्या मोडत आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचंय. एकदम पटकन पाणी टाकायचं नाही, थोडं पाणी टाकायचं. गुठळ्या मोडत आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचंय. कोणतंही तांदळाचं पीठ वगैरे आपण काहीच वापरलेलं नाहीये, तरी सुद्धा आपली ही भजी अगदी खुसखुशीत होते. फक्त एक करायचंय की आपल्याला हे जे पीठ आहे ते चांगलं फेटून घ्यायचंय. जेवढं चांगलं आपण हे फेटून घेऊ तेवढं आपली जी मिरचीची भजी आहे ती छान खमंग आणि खुसखुशीत होतील. तर मी थोडं पाणी घालून हे बॅटर बनवून घेतलेलं आहे. खूप जास्त घट्ट नाही आणि अगदीच पातळ नाही, असं हे बॅटर बनवायचं आहे. जसं आपण बटाट्याच्या भजीसाठी किंवा वड्यासाठी बनवतो त्याप्रमाणे. अगदी अर्धा चमचा आपण इथे तेल घातलेलं आहे. आणि आता आपण हे बॅटर चांगलं फेटून घेऊया. जेवढं छान फेटून घेऊ तेवढं आपली ही भजी छान खुसखुशीत होईल. तर हे बघा, मस्त असं मी हे बॅटर फेटून घेते. आता इथे मी अगदी पाव चमचा सोडा घातलाय आणि सोड्यावर आपण थोडंसं पाणी घालायचंय, म्हणजे आपलं जे सोडा आहे तो ॲक्टिवेट होईल. अगदी थोडं अर्धा चमचा पाणी घातलंय आणि पुन्हा एकदा
आपण हे चांगलं फेटून घ्यायचंय. मस्त हे बघा मी फेटून घेतलंय आणि आता मी तेल मस्त तापलंय, त्या तेलामध्ये आपण ही भजी सोडून घ्यायची. हे पहा व्यवस्थित असं मिरचीला कोटिंग करून घ्यायचंय आणि एक एक करून आपल्याला ही भजी सोडायची. तर थोडंसं आपण मिरची उघडायची अशा पद्धतीने आणि मग आपण बॅटरमध्ये बुडवायची आणि मग टाकायची. तर 2 मी अशाच टाकल्या होत्या, पण दीदीने मला सांगितलं की तू अशा पद्धतीने जर केलंस तर भजीमध्ये आतमध्ये सुद्धा पीठ जाईल आणि भजी मस्त कुरकुरीत होतील. आणि दाबून दाबून मीडियम गॅसवर आपल्याला या मिरचीची भजी तळून घ्यायची आहे. हे बघा दाबून दाबून आपण जर केली तर भजी अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. हे बघा मस्त अशी आपली भजी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की या टिप्स आणि ट्रिक्स वापरून नक्की भजी बनवा. बघा तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगाल की ताई खूप सुंदर भजी झाली. चला तर मग पुन्हा भेटू.